आजचे जे गिरणी कामगारी कार्यकर्ते सभा आहे त्यांच्या अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ आणि सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले माझ्या गिरणी कामगार बंधू भगिनी आणि माता, हा दिवस खरोखर सोन्याचा दिवस म्हणला जाईल. सर्व संघटना एकत्र आल्या आणि एक त्यांची वज्रमुख तयार होते आणि ती वज्रमुख भविष्यात बरंच काहीतरी मिळवून देईल. मी सांगू इच्छितो सर्व संघटनांना, इथे जे बोर्ड लावलंय आणि खाली काय लिहिलंय कृती समिती, आणि त्यांची पण कृती समिती आहे. लोक बरेच गोंधळून गेले. संयुक्त त्यांची कृती समिती, त्याच्यामध्ये थोडस काही लोक थोडे कन्फ्युज झाले. तेवढं त्याच्यामध्ये काही जर बदल केला किंवा काही ना काही नावानं हे केलं तर काय होतं माहितीये, कृती समितीचे जे चाललंय सध्या व्हॉट्सअप वरती आणि याच्यावरती, तो बराच त्यांनी गोंधळ घातलाय. ते म्हणतात की तुम्हाला पीएमचे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे मिळणार, ते कोणाला मिळणार, प्रत्येकाचं घर आहे हे लक्षात ठेवा. भारतामध्ये कोणाचं घर नसेल त्याला फक्त आवास योजनेचे पैसे मिळतील. पण ह्यांनी काय ठोकून सांगितलं, सर्वांना मी आवास योजनेचे पैसे देतो, सर्वांनी फॉर्म भरा. म्हणजे यांची काय धुळधळ चालली बघा. आणि मी सर्वांना सांगू इच्छितो या संघटनेला, म्हाडा कार्यालयावरती किंवा वांगणी आणि शेलूला तिथं जाऊन आपल्याला धक्का द्यावा लागेल की हे तुमचं फॉर्म भरणं आणि फॉर्म जे काय करताय व्हॉट्सअप वरती जे मेसेज टाकताय ते कुठे ना कुठे ते बंद झालं पाहिजे. नाही काय म्हणजे काही कामगार आपल्याला बरेच शिकलेले नाहीत आणि त्या शिकलेले नसल्यामुळं कन्फ्यूज होतात. फोन आला की आता आपण एवढं ग्रुपमध्ये टाकतो तरी पण लोक कन्फ्यूज होतात. म्हणून वांगणीला आणि सेलूला एक मोठी धडक द्यावी लागेल आणि म्हाडा कार्यालयामध्ये 2-3 ठिकाणी धडक दिली आणि तिथे त्यांना धडा शिकवला. आपण मोर्चा किंवा काही ठरवायचे ते ठरवू अधिवेशनाच्या काळामध्ये. पण आता ताबडतोब काय ना काय तुम्ही क्विक ऍक्शन घेतली पाहिजे आणि त्या ऍक्शन मध्ये फोनवरचा रिप्लाय मिळेल. आता काही ना काही पेपरमध्ये ते कोण काय बोलला त्याच्यावर काही दुर्लक्ष करा सर्वांनी. आपल्याला एकच मुंबई आणि मुंबईमध्ये संपूर्ण गिरणी कामगारांचं पुनर्वसन झालं पाहिजे, हा निर्णय प्रत्येकाला पाहिजे. जो मराठ टक्का घसरला कसा मुख्यमंत्री बोलतात, उपमुख्यमंत्री बोलतात, मी मराठी लोकांना 1 लाखाने आणतो. कधी आणणार बाबा? गिरणी कामगार पूर्ण गेल्यानंतर, पास झाल्यानंतर. गिरणी कामगार येऊ शकतो मोर्चाला, गिरणी कामगाराला वारस येऊ शकतो, पण वारसाचा वारस आयुष्यात कधी उभा राहणार नाही, मोर्चाला बनणार नाही तुमच्या. म्हणून निर्णय लवकर लागला पाहिजे आणि त्याच्यावर थोड्याचं उत्तर सर्व संघटनेने घेतलं पाहिजे. कारण ही कार्यकर्त्याची मीटिंग मी जास्त बोलत नाही, पण हे 2-3 जे विषय आहेत संघटनाचं त्याच्यामध्ये थोडंसं चिंतित झालं पाहिजे. संयुक्त कृती समिती आणि कृती समिती त्याच्यामध्ये थोडा लोकांचा गोंधळ होतोय, तो गोंधळ लोकांचा हे झाला पाहिजे. आणि अजूनही काही संघटना येणार असतील तर त्यांना आपल्याद्वारे फोन वगैरे करावेत. मान्यवर इतर संघटना ज्यांचं जमतं त्यांनी करावेत. अजून 1-2 संघटना बाहेर आहेत, ज्यांना याची इच्छा असेल त्यांनी यावेत. आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लॉटरी निघण्याचे अपेक्षित होतं, तर त्यावेळेस तीव्र आंदोलन होणं अपेक्षित होतं, ते थांबलं. ठीक आहे. त्यानंतर पांढऱ्या या ठिकाणी सुद्धा आपलं 14 दिवसाचं आंदोलन झालं. 7 दिवस आम्ही धरणे आंदोलन केलं. आणि त्यानंतर मला वाटते भाऊ त्या ठिकाणी आमचं उपोषण सोडवण्यासाठी आले. त्यावेळेस त्यांनी आम्हाला शब्द दिला की आपण एकत्र येऊन पुढच्या काळामध्ये मोठा संघर्ष आपण उभा करू. या ठिकाणी तुम्ही उपोषण मागे घ्या. आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही त्या उपोषण मागे घेतलं. आता या ठिकाणी आज त्या योग पुन्हा आलेला आहे की आता त्या पद्धतीने त्यांनी जे आता ही सगळी भूमिका घेतलेली आहे आणि विरोधी पक्ष म्हणून आता एक तीव्र भूमिका घेण्याची आवश्यकता येणारे इलेक्शन डोळ्यासमोर आहे. आणि मराठी माणूस मुंबईमध्ये राहायला पाहिजे आणि मराठी माणसाचं जे या ठिकाणी खच्चीकरण होतंय आणि मुंबईसाठी ही शिवसेना हे पहिल्यापासून स्थापित झालेली शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी ज्या भूमिकेने घेतलेली आहे ही जर वाचवायची असेल तर गिरणी कामगार पुन्हा एकदा मुंबईमध्ये राहायला पाहिजे आणि मुंबईची आली पाहिजे. या मुद्द्यावरती आम्ही सगळे एकत्र आता आलो आहोत. हा मुद्द्यामध्ये कुठेही बदल होता कामा नये आणि तीव्र आंदोलन पुन्हा एकदा करायची जर वेळ आली त्याची सुद्धा आम्ही तयारी ठेवलेली आहे. तर याला सगळ्यांनी विरोधी पक्षाने आम्हाला पुन्हा ताकद द्यावी आणि जी भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये बदल न होता
आपल्याला त्याच मुद्द्यावर काय टिकून राहावं एवढीच मी सर्वांना विनंती केले आणि तीव्र आंदोलनाची आपण तयारी करूया. जो आंदोलन करेल त्यामध्ये आम्ही मूल ताकदीने उतरायची आमची तयारी केली. आपल्याला गोष्ट आपण सूचना करून वगैरे त्याचं काही भागणं होणार नाही निश्चित त्या ठिकाणी येणार नाही. परंतु आज सांगलीची भावना त्या मुंबई शहरात 81,000 कामगार आहेत, गिरणी कामगार ते आंदोलनाला येत आणि बाहेरगावी आहेत. या दृष्टिकोनातून बाहेरगावचे लोक येतात, परंतु येऊन ते थकले होते. किती वेळ येणार, किती वेळ जाणार, त्याचा खर्च कोण घेणार, त्यानंच खर्च करावा लागतो. तर आज भाऊनी सूचना घेतली आणि माझ्या मनामध्ये पण होती ही जी आता मीटिंग संपल्यानंतर भाऊनी पत्रकार परिषद घ्यावी आणि त्याच्यातून संदेश द्यावा, म्हणजे प्रत्येक कामगारांच्या कडे जाईल आणि प्रत्येक कामगारांकडे प्रत्येक कामगारांना त्याचा मेसेज मिळतो. आणि जे पुढचे कार्यक्रम आहेत ते संयुक्तरित्या सगळ्यांच्या चर्चेने आपण करू ही मी सूचना करतो. जय हिंद. मित्रांनो, आजचा योगायोग आहे. आपण सर्व सचिन भाऊ पण मला हे सगळं वातावरण पाहिल्याच्या नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण होत आहे. की का संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या सुरुवातीला स्टार्ट झाला त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते, परंतु प्रभुत्व ठाकरेंनी बाबासाहेबांना विनंती केली, तुम्ही या लक्ष घातलं नाही आहे ना, आपली मुंबई गाठतात. बाबासाहेबांनी भाषावार प्रांत रचना याचा उद्देश सगळं मांडून मुंबई महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राचीच आहे हे सिद्ध केलं आणि संयुक्त महाराष्ट्र लढा आपण सक्सेस झालेलो आहोत. आज आपला हा दुसरा कामगारांचा संयुक्त लढा आहे मुंबईसाठी. शेलू बाबाच्या घरासाठी नाही, याच घरासाठी. गोविंदराव मोहितेंना धन्यवाद देतो, त्यांनी सुरुवात छान केली आणि आज सचिन बाबा आपल्या समावेश झाले ही आनंदाची गोष्ट आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती केली, भाऊ सूचना माझी साधीच आहे. 2011 आपण 9 संघटना एकत्रित होतो. आपली गिरणी कामगार एकजूट असं नाव होतं, आपलं सिंबल होतं उत्तर चौकाचं शेतकरी आणि कामगार. आपलं सिंबल तेच राहू द्या आणि मी विनंती करीन गिरणी कामगार एकजूट हे संयुक्त नावाचे तर चालू राहू द्या. कुठल्याही कोंबड्याच्या आरवण्याने फाट होत असेल, फाट होणं महत्वाचं आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे हा विषय संपूया आणि सूचनेच्या आधारे एवढंच म्हणेल, आता जो भरवसाळपणा चाललेला आहे, लोकसत्तेची आजची बातमी पहा. आजची बातमी पाहिल्यानंतर कसं तुम्हाला फसवलं जातंय ही एक गोष्ट आहे. दुसरी राजकीय पण गोष्ट लक्षात घ्या. सर्वोच्च न्यायालयानं जाहीर केलं निकालाचं रेकॉर्ड फक्त 45 दिवस ठेवणार, नंतर आम्ही नष्ट करणार. अत्यंत घातक गोष्ट आहे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून आणि भारतीय लोकशाहीच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला हे नसल्याचं काम करतात. तर मित्रांनो, या मुंबईच्या लढ्याला, स्वातंत्र्य लढ्याला, देशाच्या स्वातंत्र्याला आपण सगळ्यांनी हातभार लावलेला आहे. याच्या पुढे या लढ्यात तुमच्या घराबरोबरच या महाराष्ट्राचं स्वातंत्र्य, या देशाचं स्वातंत्र्य हे तुमच्या हातात आहे. याची पूर्णता ठेवा आणि लढ्याला उठला आणि घराघरात सांगा, पोचवा. आम्ही आता सगळे संयुक्तपणे उठलेलो आहोत. आम्ही थांबणार नाहीये, आम्ही शेलूवांची घरं घेणार नाहीये आणि गिरणी कामाचा हा लढा आम्ही यशस्वी करू. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. सन्माननीय मी
कॉम्रेड अरुण निंबाळकर, मुंबई गिरणी कामगार युनियन आयटम, या युनियनचा मी अध्यक्ष आहे आणि या युनियनच्या वतीने मी आज या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी उभा राहिलो. खरं म्हणजे गिरणी कामगारांचा इतिहास हा फार मोठा इतिहास आहे. गिरणी कामगार हा लढाऊ कामगार आहे. गिरणी कामगार हा देशाला दिशा देणारा आणि एकूणच कामगार चळवळीला दिशा देणारा कामगार आहे. आणि या गिरणी कामगारानं संयुक्त महाराष्ट्र घडवला, गोवा मुक्ती संग्राम मध्ये सहभाग घेतला, असा हा गिरणी कामगार आहे. दुर्दैवानं आज गिरण्या बंद पडलेल्या आहेत आणि हा गिरणी कामगार घरी बसलेला आहे. शासनानं ज्या DC रूल नुसार गिरणी कामगारांना घर देण्याचा हे निर्णय घेतला, या निर्णय घेऊन त्याला बरेच वर्ष झाली आणि आतापर्यंत फक्त 15 ते 16 हजार गिरणी कामगारांना घर मिळालेलं आहे आणि जवळजवळ 1 लाख गिरणी कामगार घरापासून वंचित आहेत. आणि हा जो लढा चाललेला आहे तो अनेक वर्ष चाललेला आहे, अनेक लोकांनी त्याचा इतिहास सांगितला. परंतु या लढ्याला जोर कधी आला तर जो शासनानं जो GR काढला, 15 मार्च 2024 GR काढला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं सेलो आणि वांगणीला तुम्ही जा, सेलो आणि वांगणीला नाही गेला तर तुमच्या घरावरचा हक्क जाईल. आणि त्या लढ्या GRच्या विरोधात पहिलं आम्ही धरणं भारत माताला धरलं आणि त्यानंतर हा लढा तीव्र झालेला. खरं तर हा गिरणी कामगाराला एक लढाऊ इतिहास असताना, गिरणी कामगारांना सगळ्या गोष्टीमध्ये सहभाग असताना या गिरणी कामगारांना जर मुंबईच्या बाहेर काढत असेल तर हे कदापि सहन केलं जाणार नाही, हे या माध्यमातून. आणि आज तो लढा उभा राहिलेला आहे. गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळालं पाहिजे आणि त्यासाठी जो निकराचा लढा करणं आवश्यक आहे, तो निकराचा लढा झाला पाहिजे आणि मुंबईमध्येच गिरणी कामगारांना घर मिळालं पाहिजे आणि शेवटच्या गिरणी कामगाराला घर मिळालं पाहिजे. हा लढा चालू राहिला पाहिजे असं सांगून मी या लढ्याला पाठिंबा देतो. जय हिंद, जय भारत. प्रथमतः नमस्कार सर्वांना की आपण उपस्थित झालात. त्याचबरोबर आमचे सचिन भाऊ आई ज्यांनी आम्हाला एक शब्द दिला होता आंदोलनाच्या वेळी की नक्कीच येणाऱ्या काळात आपण एक मोठा सर्वांना एकत्रित घेऊन काहीतरी गिरणी कामगारांना न्याय देण्यासाठी आपण काहीतरी करू आणि नक्कीच तो शब्द आज कुठेतरी पूर्ण होताना दिसतो. त्याबद्दल आणि त्याचबरोबर आमचं संपूर्ण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की अण्णाभाऊ साठे संयुक्त मराठीचा आपण त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं ज्यावेळी नाव घेत असतो त्यावेळी नक्कीच काही शब्द आठवतात किंवा काही वाक्य आठवतात. ही न्याय व्यवस्था काहीकांची रकेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी न्याय मागू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगण झाली. नक्कीच ह्या वाक्याप्रमाणे किंवा आता सगळ्यांच्या अंगावर शहार आले असतील आणि त्याच पद्धतीचा आपल्याला लढा ज्या पद्धतीनं संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला त्या पद्धतीने उभा करणं गरजेचं आहे. कारण तो गिरणी कामगार आहे की ज्याने हा महाराष्ट्र वाचवलाय, ज्याने मुंबई उभी केली. आणि आता खरं तर हा काय मेळावा नव्हे की आपण पुढे उपदेशपर बोललोय किंवा काय गोष्टी, परंतु येणाऱ्या काळात अशाच पद्धतीचं आपल्याला एक वातावरण तयार करणं गरजेचं आहे. आता राहिला प्रश्न की आज एक आनंदाचा आपण म्हणतो, मोरे साहेबांनी म्हटलं की सुवर्ण सोहळा आहे. खरं तर असाच एक प्रयत्न आम्ही 26 मे 2024 मोरे साहेब होते, मी गोसावी साहेब, सावंत साहेब आम्ही सर्वांनी मिळून केला होता. सर्व संघटनांना एकत्रित आणून कुठेतरी एक काहीतरी मोठं घडवायचं तशा पद्धतीची पत्रही केली होती, परंतु तो त्यावेळी यशस्वी झाला नाही. त्यामुळे माननीय मोहिते साहेबांनाही मी धन्यवाद देईन की त्यांनी तो प्रयत्न केला आणि आज तो यशस्वी होतोय आणि आपण येणाऱ्या काळात नक्कीच गिरणी कामगारांना न्याय देऊ याच्या मागे कुठेतरी मार्गस्थ होतं हे मात्र निश्चित आहे. आता एकजूट किंवा आपण एकत्र येण्याचं म्हणतोय, परंतु मी व्यासपीठालाही थोडी विनंती करेन की एकच मोर्चा आणि न्याय जर करायचा असेल तर नक्कीच जे गिरणी कामगारांचे काही प्रश्न आहेत ते मात्र नक्कीच एकत्रित आले पाहिजेत. फक्त मुंबईच्या अधिकारासाठी लढणारा सुद्धा वंचितांचा एक प्रश्न आहे, त्यांनी नंतर लढायचं का? अन्य काही प्रश्न आहेत जे खूप आहेत, रोजगाराचा एक आहे. त्यामुळे एकच मोर्चा जर करायचा असेल, तो भव्य करायचा असेल तर नक्कीच गिरणी कामगारांचे जे प्रश्न आहेत आणि जे योग्य आहेत, असं नव्हे की मागणी होते म्हणून ते मागा, परंतु ते जे योग्य प्रश्न आहेत ते नक्कीच त्या सर्व अजेंड्यावर येणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने आपल्याला पात्र कामगारांना शब्द शासनाने दिलाय तसाच वेळोवेळी मान्य सुनील राणे साहेबांनी वंचित लोकांनाही तो शब्द दिलेला आहे. आम्ही तुम्हाला त्याच्यात सामावून घेऊ. त्यामुळे जे काही प्रश्न असतील वंचितांचा तसं नव्हे, जे प्रश्न आहेत ते नक्कीच
सर्व एकत्रित करून त्याचा एक अजेंडा बनवून पुढे गेला तर नक्कीच आपली ताकद आणि जी संख्या आपल्याला अपेक्षित आहे ती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे माझी विनंती आहे की नक्कीच या गोष्टीचा आपण सर्वांनी मंचाने विचार करावा की येणाऱ्या काळात आपल्याला कशा पद्धतीने पुढे जाता येईल. आता जर राहिला प्रश्न की सरकारकडे जागा नाहीत का आपण नेहमी म्हणून, तर नक्कीच मी वारंवार सांगितलंय, सचिन भाऊ साहेबांनाही सांगेल की येणाऱ्या अधिवेशनात नक्कीच हा विषय निघाला पाहिजे की धोरणात्मक निर्णयातून गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. हे मी म्हणत नाही, तर माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तत्कालीन यांनी सांगितलेलं आहे की धोरणात्मक निर्णय घेऊन एनटीसी मिलच्या जागेवर आम्ही गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवू किंवा गिरणी कामगारांना गरज. त्यामुळे नक्कीच हा धोरणात्मक माध्यमातून प्रश्न सोडवला जाऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात नक्कीच आपल्याकडून आणि आपल्या पक्षाकडून किंवा विरोधी पक्षाकडून ही मागणी ठोसपणे तिथे जाणं गरजेचं आहे, कारण तो प्रश्न नक्कीच धोरणात्मक माध्यमातून सोडवला जाऊ शकतो आणि गिरणी कामगारांना न्याय मिळू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात असे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला ज्या पद्धतीने पुढे जायचं आहे नक्कीच आपण जाऊ एकजूट आहे. आज संघर्षाचा, कारण 12 संघटना एकत्र आलेल्या आहेत, वेळोवेळी संवादात्मक चर्चा करून आज 12 संघटना एकत्र आल्या आहेत. आज संघटना हा विषय विजन घेऊ, आज आपण फक्त ध्येयाला एक ध्येय लक्षात ठेवून किंवा ध्येयाला सर्वोच्च मानून एकत्र आलेलो आहोत, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदनच आहे. पण येणाऱ्या काळातही आपल्याला त्याच पद्धतीने ती एकजूट ठेवावी लागेल आणि कुठेतरी आज जो बदल घडतोय मी कडून आपण आज आम्हीकडे चाललोय, नक्कीच ही यशाची एक सुरुवात म्हणायला हरकत नाही. आज माझी संघटना आहे, आमची एकजूट आहे, हा जो शब्द आपण वापरतोय तो नक्कीच एक यशाची सुरुवात आहे. आणि त्यामुळे सचिन भाऊ यांनाही सांगेन की एक शब्द देतो आम्ही की तुम्ही जर आमच्या पाठी उभं राहाल तर तुम्ही आज सांगत असाल ना की मी गिरणी कामगारांना न्याय मिळवून देतो, तर आम्ही सांगतो की आम्ही तुमच्या पाठी पुढे कमी पडणार नाही उभं राहायला. जे जे करणं गरजेचं आहे, पण आम्हाला शब्द पाहिजे की नक्कीच गिरणी कामगारांसाठी मुंबईतला अधिकार आम्ही मिळवून देणार अपेक्षित आहे की येणाऱ्या काळात. कारण आजपर्यंत गिरणी कामगारांचा 43 वर्षाचा संघर्षावर जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा बोलत असतो त्यावेळी खूप साऱ्या गोष्टी आहेत की वेळोवेळी काही आश्वासनं दिली गेली परंतु त्याची पूर्तता कुठे झालीच नाही, झाली तर अपुरी झाली. त्याची कारणही हीच आहेत की संघर्ष होत होते पण वेगवेगळ्या विखुरलेल्या भागात होत होते, त्याच्यामुळे यश ही विखुरलेलंच मिळत होतं. आणि आज त्याची पूर्तता करण्यासाठी आपण हे एकत्र आलेलो आहे की आता संघर्षही एकत्रित होईल आणि यश मिळेल तेही निश्चित मिळेल आणि मुंबईतला अधिकार घेतल्याशिवाय आपण मागे हटणार नाही. ही भूमिका मात्र घेऊन आपण पुढे जायचंय. त्याचबरोबर शेवटचं होतं, कारण वेळ कमी आहे, सगळे बघायला लागले, तर एक लक्षात घ्या की निश्चित मात्र की व्यासपीठावरून आज भूमिका ठरल्या पाहिजेत. कारण आपण आंदोलन करतो, सरकार आपल्याकडे येत नाही ही स्पष्टता ही मान्य करूनच पुढचे आंदोलन किंवा ध्येय ठरवावे लागतील, मोर्चे ठरवावे लागतील की आपली त्यानंतर भूमिका काय असेल. दरवेळी मोर्चे आपण काढतो, आंदोलन होतात, सरकार येत नाही, 5 वाजले की आपण तिथून माघारी येतो. मात्र आज भूमिका ठरल्या पाहिजेत की आम्ही गिरणी कामगारांना बोलवतोय. आज जर संख्या जमत नसेल तर मी आश्वासन देतो की ह्या महाराष्ट्रावर खेड्यात फिरून आम्ही संख्या जमवू, लोक जमवू, पण निश्चित ही पाहिजे की आलेला कामगार मात्र खाली हातान परत जाणार नाही. कामगार जाऊन ना फक्त निश्चितीची गरज आहे, आश्वासन देणं गरजेचं आहे. आम्ही नक्की तुम्हाला न्याय मिळवून देऊ गिरणी कामगारांसाठी. अशा पद्धतीचं येणाऱ्या काळात आपण सर्वांनी पुढे जाऊ. नक्कीच काही नेते, कारण इतिहासावर मी बोलणार नाही, कारण इथे बसलेले जवळजवळ इतिहास घडवणाऱ्यांपैकी काही आहे, त्याच्यामुळे आपण इतिहासावर बोलणे कुठेतरी चुकीचं ठरेल. त्यामुळे इथेच थांबतो. परंतु वंचितचा मुद्दा असेल किंवा अन्य ज्या मुद्दे आहेत त्याला मात्र नक्कीच मी सांगतो की एकत्रित संघर्ष किंवा एकच मोर्चा होतोय, तर सर्व प्रश्न त्याच्यावर सामावून घेतले गेले पाहिजेत. एवढंच बोलतो, इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज सचिन आयरे साहेबांचा मी खूप अभिमान मानते. सर्व संघटना एकत्र केल्या आणि मी आनंदी साहेबांच्या कार्यक्रमात वंचितचा मुद्दा मांडला. तर बरेच अपेक्षा म्हणून मी तुमच्याकडे विनंती करते आणि सर्व मिल कामगारांना रूम मिळावं शेवटपर्यंत ही माझी अपेक्षा आहे. सचिन भाऊला एक विनंती करते, जेवढे मिल कामगार आहेत तेवढ्याच सर्वांचं काम झालं पाहिजे, कारण सर्व मिल कामगार आपले एवढी मी तुमच्याजवळ विनंती करते. एवढंच बोलून मी माझे भाषण संपवतो. मंच
मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी सर्वांची नावं घेत नाही कारण वेळ खूप होईल. आदरणीय व्यासपीठ, सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, प्रमुख सर्व नेते मंडळी, विशेषतः त्यांच्यावरती प्रेम करणारे वेगवेगळे संघटनेचे प्रमुख तेही पदाधिकारी आहेत आणि प्रमुख कार्यकर्ते, कारण शेवटी त्यांच्या जीवावरतीच आतापर्यंत कोणीकडे तुम्ही मी आपण सर्वांनी कळू, सर्व संघटना असतील या लोकांनी आतापर्यंत काम करण्याचा प्रयत्न केला. एक गोष्ट मला स्पष्टपणे या निमित्ताने सांगायची आहे की झेंडा कुठला असला तरी देखील उद्देश मात्र एकच आहे आणि हा उद्देश घेऊनच तुम्हाला आठवत असेल की गेल्या वेळी ज्यावेळी आम्ही शासनाचे प्रतिनिधी होतो त्यावेळी आपण सर्वांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यामागची संकल्पना अशीच होती की हे एकत्रित केल्याशिवाय कुठलाही कोणाचाही शासन असू दे, मूळ जी आपली मागणी आहे या मागणीला धार मिळणार नाही आणि निवड धार मिळणार नाही. तर या मागण्या आपल्या मान्य करण्यासाठी पण देखील तो दशक जनमत आणि विशेषतः एकजूट तयार आपल्याला करावी लागणार. ठीक आहे, काही संघटना एकत्रित आले, काही आले नाही. आज मला या गोष्टीचा आनंद आहे की जे आमचे जवळ होते ते लांब गेले, जे लांब झालेले ते जवळ आले. पण मी काही अनाधाराने म्हणत नाही, कारण शेवटी आजही मी आता मोदींशी बोलताना बोललो होतो किंवा अजूनही त्यांच्याशी आपण चर्चा केली पाहिजे, कारण शेवटी इकडे काही कोणाचा वैयक्तिक हेवे देण्याचा विषय नाही. विषय सोपा आहे की ज्या भूमिकेतून आपण सर्वजण एकत्रित येण्याचं काम आपण केलं तो उद्देश साध्य झालाय का? साध्य झाला असेल तर मग या संघटनेची गरज नाही किंवा संघटनेच्या या व्यासपीठाची का गरज लागते. आणि तुम्ही जर बघितलं असेल की या मागची जो व्यासपीठ हा यासाठी तयार होतोय की मुळामध्ये ही सरकार कोणाचं आहे ह्याच्याबद्दल जाणार नाही, कारण ते बोलवलेला राजकीय लागेल आणि इकडे आपण काय राजकीय व्यासपीठ किंवा द्वेष ठेवून इकडे आपण बसलेले लोक नाही आहोत. राजकीय व्यासपीठ निर्माण करायचंय, कोणी कोणाची भूमिका करायची, त्याला वेगळं व्यासपीठ आहे, ते आपण बोलत असतो पण ती वेळ नाही, तो विषय नाही. पण जी मनस्थिती आणि मानसिकता जी दिसते ती थोडी दुर्दैवी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. त्याला कारण असं आहे, मला आजचाही दिवस तो आणि क्षण आठवतोय की ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये ज्यावेळी हा विषय त्या खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी मांडलं त्यावेळी सर्वांनी लोकांनी हसण्याचं काम माझ्यावरती केलं. काय वेळ लागला तुम्हाला? त्यावेळी आकडा पण नव्हता किती लाख आहे. गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर, अरे मुंबईमध्ये घराची किंमत काय माहित आहे का? घर कुठे? म्हाडाला घर नाहीये आणि तुम्ही घर द्यायला म्हणता. मग त्यावेळी सांगितलं की एवढा मोठा संघर्ष लोकांनी केलं. अनेकांची नावं घेता येतील पण मी कोणाचा एकदा व्यक्तीचं नाव घेऊन बाकीच्या ज्या लोकांचा अनादर करू इच्छित नाही. पण जे स्वर्गवासी झाले ईश्वरकरजी असतील, आपण व्यासपीठावर बसलेले इतर सर्व जे मान्यवर असतील आणि त्यावेळी तो पुढाकार घेण्याचं काम केलं आणि आपण सांगितलं त्यांना हे शक्य आहे. त्यावेळी लोक हसत होते, काय म्हणतात तुम्ही? आणि मग कसं शक्य आहे? मग 1/3 जी जमीन आपल्याकडे आहे ती जमिनीची वरती आपण सर्व न देता काही ट्रायलिस कॅम्पला दिल्यानंतर ह्याच्यात दिल्यानंतर आणि मग तरी पण जमीन होणार नाही. मग अतिरिक्त FSI पहिल्यांदा या मुंबई शहरामध्ये 1.33 FSI होता, तो 2 FSI झालं, त्याच्यानंतर तो 2चा 2.5 झालं, त्याच्यावरती तो त्यावेळी नव्हता. त्यावेळी पहिल्यांदा 4 FSI हे भाड्याला देण्याचं काम ते प्रस्तावित केलं आणि मगच गिरणी कामगारांची घरं त्यामध्ये तयार आपण किती करू शकतो आणि जास्तीत जास्त देऊ शकतो ही भूमिका आपण घेतली. पृथ्वीराजी बोलले बाबा की सचिन तुम्ही हे म्हणता ही गोष्ट ठीक आहे, पण ही जर झाली तर प्रत्येक घटकाच्या लोकांना मागणी होईल. आणि त्यावेळी मी त्यांना सांगितलं की साहेब गृहनिर्माण विभागाचं धोरणच आहे की मागे त्याला घर हे देण्याची ही संकल्पना आपली. मग त्यावेळी एक मागणी फुकटची होती आपल्यामध्ये त्याच्यामध्ये झालं आणि त्यावेळी पण अशी अपेक्षा होती की आम्हाला हे आमचा हक्क ते फुकट मिळावा. पण मी त्यावेळी व्यावहारिक भूमिका यासाठी मांडवतो कारण मला माहित होतं की शासन मोफत रीतीने देणार नाही आणि म्हणून मग कमीत कमीत कसं आपल्याला करून करता येईल ही संकल्पना पुढे ठेवली, मांडली आणि ती पटवून आपण शासनाकडनं करण्याचं काम केलं. तुम्हाला माहितीसाठी सांगतो त्यावेळी पण या मुंबई शहराचे मोठे विकासक जास्त FSI आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला अशीच घरं बांधून देतो पण आम्हाला FSI बाजूला वापरायला द्या असे प्रस्ताव पण घेऊन आपल्याकडे येत होते, जसे आज शेडू आणि याच्यामध्ये लोक आले.
पण आम्ही त्यावेळी स्पष्ट भूमिका घेतली की अशा प्रकारे जर खासगी माणसाला जर आपण आणण्याचं काम केलं तर लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतील आणि ही मंडळी आली तर आपली ही संघटित शक्ती ही बाजूला ठेवतील आणि त्यातून वेगळं करतील. मग पहिल्यांदा हा आपण निर्णय घेतला तर काही जरी झालं, 1 इंच कमी मिळाली तरी चालेल, बांधकाम अयोग्य झालं तरी चालेल, पण आपण हे प्रकल्प म्हाडाच्या अंतर्गत केलं पाहिजे, शासनाच्या माध्यमातून केले पाहिजे. ही संकल्पना मी आपण मांडण्याचं काम केलं. ती थोडी फारशी मी यासाठी त्याला सांगतो की तुम्हाला सगळं माहिती आहे, पण हे सांगणं यासाठी करते कारण हे लोकांपर्यंत जातच नाही. असो, हे झालं. त्यानंतर आपण घराची बांधणी चालू केली. घर कसं व्हायला पाहिजे मला आजही आठवते. चीफ इंजिनियर त्यावेळी हरदरे साहेब होते. घराची बारी किती असली पाहिजे, किती पॅसेज असलं पाहिजे. पहिल्यांदा असं झालं का म्हाडाकडनं बसून आपण सर्व संघटनेच्या लोकांना एकत्रित करून घर आपलं कसं असलं पाहिजे, कशा प्रकारे व्हायला पाहिजे ही भूमिका आपण मांडली. 4 पैसा होता म्हणून बिल्डिंग मोठे होत होते. त्यावेळी लोकांचा त्याच्यासाठी विरोधदारी एवढी मोठी मिळली. आता तो भाग वेगळा, वरती गेल्यावरती रेट्स वाढलेले, पण त्यावेळी पण होता. पण त्या सर्वांची समजूत काढून घेऊन आपण तो प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न आपण केला. आणि मुंबई शहरामध्ये त्या कारकिर्दीमध्ये मला आवर्जून सांगावं लागेल, करून दाखवलं नाही तर करून दाखवण्याची भूमिका आपण त्यावेळी घेतली आणि तब्बल 15,000 लोकांना घरं बांधून त्यांना चावी वाटप करून द्यायचं काम केलं. पण तुम्ही बघा, त्याच्यानंतर मला माझा दावाही सांगायचंय, कदाचित माझी माहिती अयोग्य असेल, की त्यावेळी तो आपण निर्णय घेतला आणि हे निर्णय घेतला म्हणजे मेहरबानी केली नाही, हे आपला अधिकार आहे, हे आपल्याला मिळालंच पाहिजे. आणि म्हणून जर उद्या दुर्दैवाने शासन जर बदलला तर मग शासन बदलला आणि त्याची भूमिका बदलू नये म्हणून आपण तो कायद्यामध्ये अंतर्भूत करून त्याचा GR काढण्याचं काम केलं. आणि सर्व गिरणी कामगारांना घरं देणं हे सरकारला बंधनकारक आहे. तो GR आपण बनवण्याचं काम केलं. आता ही जे GR जो नवीन आलेला आहे, हे मला वाटते 2024ला हा एक GR आता आलेला आहे, पण ह्याच्या मध्यंतरी एकही GR निघाला नाही. तो GR 2012, 13, 8, 9 साली माफ करा 10 साली GR निघाला. आणि कायद्याच्या अंतर्गतच तुम्हाला आपल्याला सर्वांना घरं द्यायला पाहिजे ही भूमिका आपण. आपल्याला हे माहित होतं का बाबा घरं सर्वांना शक्य नाहीये इकडेच मिळणं, मग त्याची व्याप्ती जर वाढवायची असेल तर आपण कुठपर्यंत वाढवायची. आणि मग पहिल्यांदा ही संकल्पना आली की 15,000 घरं बांधल्यानंतर जमिनी नाही. त्यावेळी सॉल्ट लँडची मागणी आपण केली, त्यावेळी केंद्र सरकारने त्याला विरोध केला. इतर जमिनी आपण इंडिजन ओपन करा, त्यालाही देखील पॉलिसी नव्हती. आणि मग MMR रिजन म्हणजे मुंबई मेट्रोपोलियन रिजन, याचा अर्थ असा आहे की मुंबई, नवी मुंबई आणि फार पनवेलच्या बॉर्डरला त्या काळामध्ये ते MMR रिजनच्या अंतर्गत आपल्याला घरं मिळता येईल का किंवा देता येईल का, हा देखील एक संकल्पना आपण त्यावेळी मांडण्याचं काम. मग मी आपल्या मनामध्ये असेल अरे तुम्ही तर त्यावेळी ही भूमिका मांडत, आता तुमच्या भूमिकेत बदल का झालं? भूमिकेत बदल किंवा भूमिका आपण बदलण्याचं काम यासाठी करण्याची भूमिका आपण घेतली की त्या कारकिर्दीमध्ये रेंटल हाऊसेसची स्कीम जी होती, जी मोठ्या प्रमाणावर होती, त्याची फेल केली होती. आपल्याकडे घरं तयार होती, ती घरं तयार असल्यामुळे ती भूमिका आपण दिली. तर ज्यांना जर वाटत असेल की मला अजून थांबायची गरज नाही तर आपण त्यामध्ये तो ऑप्शन त्यांना देऊ शकतो का, तो ऑप्शन देण्याचं काम आपण केलं. असो, तुम्ही बघा त्याच्यानंतरच्या माझ्या माहितीप्रमाणे 2014च्या नंतर मुंबई शहर सोडा, मुंबई शहराच्या लगत पण देखील सोडा, एकही गिरणी कामगारांचं घर अजून तयार झालेलं नाही. ते रेकॉर्ड काढून मला बजरंग बरोबर आहे, 15 एकही बांधकाम नाही. नवीन शासन आला ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय त्यावेळी 2000 देवेंद्र फडणवीस जी होते आणि उपमुख्यमंत्री नव्हतेच, मंत्रिमंडळ होता. 2014च्या नंतरचे जे झालेले जे आपण प्रकल्प बघितले, प्रकाश मेहता गृहनिर्माण मंत्री होते. प्रकाश मेहता नंतर मग त्यांनी राजीनामा द्यावा लागला, दुसरे झाले. त्या 5 वर्षामध्ये पण देखील मला आठवत नाही की एकही गृहनिर्माणचा प्रकल्पाचा भूमिपूजन झाला किंवा झाला. चावी वाटप झाले, अगदी चावी वाटप कालच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पण दिलं. 100 लोकांचा चावी वाटप. जे बिल्डिंग बनवले त्यावेळी त्याला होता ताबा द्यायला पाहिजे होता 4-5 वर्षामध्ये, ते दिलं नाही. 10 वर्ष ताबा पडून आणि त्याची चावी वाटप करण्याचं काम आता ज्या शासनाने केलं. मी यासाठी त्याचा उल्लेख करतो की मनस्थिती आणि मानसिकता अशी आहे की हा आपला मतदारच नाहीये. मग हा आपला जर मतदारच नाहीये तर याला आपल्याला कशाला संघटित करायचंय किंवा कशाला द्यायची भूमिका करायची, अशा मानसिकतेतून दुर्दैवाने म्हणावं लागेल
की हे शासनामध्ये काही बसलेली लोक करतात. ठीक आहे, मध्यंतरी तो प्रयत्न त्यांनी केला आणि त्याचाही देखील आम्ही विरोध करण्याची भूमिका घेतली नाही. त्यांनी आमदारांची समिती केली. दुर्दैव असं आहे की आमदारांची समिती केली गेली, सुनील राणेंच्या अध्यक्षतेमध्ये समिती केली गेली. आम्ही विधान परिषद मध्ये सदस्य आहोत, आमदारांची बाजू मांडणारे. विधानसभेमध्ये इकडे अजय चौधरीजी असतील किंवा इतर लोक असतील, या सर्वांना बाजूला ठेवून फक्त सत्तेतलीच लोक असलेले आमदार त्यांची समिती केली. आम्हाला वाटलं की चला ह्यांना हेही राजकारण करायचंय, हे राजकारण करू द्या. तुम्हाला माहित असेल अनेक ग्रामीण भागातली लोक असतील, गावागावात जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी भाषण केली आणि सभामध्ये तर 80% मला झोडत होते. का झोडत होते मलाही माहित नाही. म्हणजे काय काही माझा काय विषय आहे का किंवा काय, मला झोडत होते. हे असं झालं तसं झालं, पण काय मिळालं? त्या समितीने मला सांगावं एकही भूमिपूजन केलं का? मी यासाठी त्याचा उल्लेख करतो की आपल्याला संघटित होऊ द्यायचं नाही, असंघटित ठेवायचं. ही मनस्थिती आणि मानसिकता आज नाही तर गेल्या 10 वर्षापासून चाललंय. आणि 10 वर्ष भले तुम्ही वेगळ्या वेगळ्या व्यासपीठावर असाल, आम्ही त्यावेळी वेगळ्या व्यासपीठावर असलो तरी देखील आपला उद्देश चांगला होता म्हणून आपण एकमेकांच्या वरती कधी टीका आरोप केले नाही, एकमेकांच्या वरती कधी द्वेष ठेवलं नाही आणि हा आंदोलन चालू ठेवण्याचं काम होतं. मग ही भूमिका का बदलली? ही भूमिका यासाठी बदलली की आपल्या डोळ्यासमोर ज्यावेळी मुंबईला विटण्याचं काम होतंय, या मुंबईच्या संयुक्त लढामध्ये देखील जसं अगोदरच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं तर जो ऐतिहासिक आपण क्षण निर्माण करत असताना जो आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, त्या लोकांना मुंबईतून बाहेर फेकण्याची भूमिका घेतली जाते आणि कुठल्या लोकांना मुंबईमध्ये जमिनी अनादान सारखा देण्याचं काम केलं जातो. मग तो धारावीचा प्रकल्प असेल, सॉल्ट लँडचा असेल, वरळी डेअरीचा असेल, मदर डेअरीचा असेल, खटाव मिलची जमीन असेल. आणि आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो की रमाबाई आंबेडकर नगरमध्ये पण देखील मोठ्या प्रमाणावरती प्रकल्प होतोय. तो प्रकल्प पण देखील त्याची अतिरिक्त जी जागा आहे ती देखील अडाणीच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न होतो. ही वस्तुस्थिती आहे. मग जर एवढी जमीन जर मोकळी होणार असेल तर होणार असेल आणि ही जर कोणाला तरी देण्याचं काम जर तुम्ही करणार असाल तर मग ते मुंबईतल्या तेथे कामगारांना का मिळू नये, हा माफक आपण सवाल ठेवण्याचं काम आपण केलं आणि त्याची चर्चा त्यावेळी सुरुवात करण्याची भूमिका घेतली. जे आपल्या बरोबर होते त्यांनाही त्यावेळी ती भूमिका पटत होती. पण अचानक काय झालं मला माहित नाही की इकडे ते कुठच्या शेडू आणि वामणीला काही लोक जाऊन आलेत, आता काही लोक जाऊन आलेत, कुठे रिसॉर्टवर भेटून आलेत, बसून आलेत, काय आलेत मला माहित नाही. कारण त्याच्यात ते आमचे ते काय अगोदर होतेच तिथून, तो काय भाग नाही. आता त्यांना काय पर स्क्वेअर फीट काहीतरी मिळणार आहे किंवा काय काय ऐकतो मला माहित नाही, मोहिते तुम्हाला जास्त माहित असेल. तर अशी ही जी मंडळींनी आश्चर्य वाटते की त्यांचे ब्रोकर म्हणून घेऊन फॉर्म म्हणून घेऊन म्हाडामध्ये कार्यालय उघडण्याचं काम. आम्ही पण भूमिका घेतली की बाबा समजा उद्या लोकांना जर वाटतच असेल योग्य असेल अयोग्य असेल तर आपण त्याला रोखण्याची भूमिका घ्यायची का? आणि आपण ज्यावेळी ही चर्चा केली त्यावेळी हळूहळू असं दिसत होतं, जाणवत होतं तर ते त्या भूमिकेशी सहमत नव्हते. मी एकदा जयश्रीताईंशी बोललो, बिलारीशी बोललो, इतरांशी पण बोललो की आपण आता ह्याच्यासाठी आपण बोललो पाहिजे कारण आपल्या डोळ्यासमोर दिसते की बाबा या जमिनी आहेत. मी समजू शकतो जमिनीत नाही आहेत किंवा काय कोणाला द्यायचं नाही असं नाही, मग आपण ते प्रयत्न करायला का हरकत? मग प्रयत्न आपण केलं पाहिजे. मी ज्यावेळी माहिती घेतली, अधिकची माहिती घेतली, कारण मी मावळ पुणे जिल्ह्यातला एक पक्षाचं मी काम करतो आणि त्यातला मावळ लोकसभा हा त्या भागामध्ये येतो आणि कर्जत देखील तो मावळ लोकसभेचा एक भाग आहे, कर्जत उघड. आणि मी लगेच तिकडे आमच्या स्थानिक लोकांना विचारलं की बाबा काय जरा जाऊन बघा. आणि त्यांनी जाऊन सर्व त्याचं संशोधन केलं. मला जरा 15-20 दिवस लागले. आपल्या माहितीसाठी सांगतो की जी जागा 15 लाख रुपयामध्ये देऊन केली जाते त्यात ते सांगतायत की 9 लाख रुपये तुम्हाला भरायचे, बाकी गव्हर्नमेंट ग्रँट देईल. त्याच बाजूच्या प्लॉट वरती आताही 11 लाख रुपयामध्ये फुल अँड फायनल पेमेंट वरती रूम आपल्याला 300 स्क्वेअर फीट कार्पेट पेक्षा जास्त आजही तयार आहे. म्हणजे जर प्रायव्हेटला जर तो जमीन फुकट घेणार नाहीये, जमीन घेणार एफएसआय त्याला काही जास्त देणार नाही. इकडे सरकार म्हाडाचा जॉईंट वेंचर असल्यामुळे त्याला एफएसआय देतोय, त्याला सवलत देतोय. आरएवायची योजना जे पीएमवायची योजना ते म्हणतात ही गोष्ट खरी आहे की त्याच्यामध्ये आपण पात्र होत नाही कारण पीएमवायची योजनेमध्ये हे स्पष्ट आहे. ही पीएमवायची योजनेमध्ये तुम्हाला मुंबई किंवा भारतात कुठे घर नसलेल्या लोकांना घर देण्याची ती संकल्पना आहे.
पण माहितीसाठी सांगतो की सरकारने जर ठरवलं तर RAY योजना जसं आम्ही मुंबई शहरामध्ये केली की आपण 2 लाख 3 लाख रुपये ग्रँट आहे हे म्हाडाला ग्रँट घेतले आणि म्हाडाने ते सबसिडी म्हणून घेऊन आपल्या कामगारांना त्या स्कीम मध्ये वापरले. म्हणजे त्यांनी डायरेक्ट बेनिफिट दिलं नाही, पण ते खर्च त्याच्यामध्ये त्यांनी वळता करण्याचं काम केलं. पण आताची जी योजना आहे त्याच्यामध्ये पर्सनलाच मिळालं पाहिजे. डायरेक्ट तुम्हाला सरकार म्हणून घेऊन पैसे घेता येत नाही. जे काय असेल तो चेक तुमच्याकडे डायरेक्ट बेनिफिट म्हणून घेऊन कामगारांना मिळालं पाहिजे. म्हणून ती योजना ती होऊ शकत नाही अशी परिस्थिती. मग जर प्रायव्हेटला जर 11 लाख असेल तर मग हा संशोधन कोणी केलं, का केलं, काय गरज आहे? अर्थ कसं आहे की मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये जर मला अजून थोडा मी अभ्यास करतोय, अजून मी थोडा माहिती घेतोय, मी आरोप करणार नाही कारण मीडिया आहे, पण ज्यावेळी लगेच माहिती घेतल्यानंतर याच्यात कोणाची इन्व्हेस्टमेंट आहे हेही मला वाटते आता पुढच्या काळामध्ये चौकशी आपल्याला करावी लागणार. आणि ते झाले तरी पण आपल्याला बघावं लागेल की का आपल्याला तिकडे ठरवलं. आणि म्हणून मग ज्यावेळी असं झालं आपण प्रयत्न करत होतो विधानसभेमध्ये परिषदमध्ये आम्ही आवाज उठवण्याचं काम केलं. नंतर हे सर्व लक्षात आल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्र्यांनी एक बैठक सह्याद्रीमध्ये बोलवली. मोहित्यांना मी सांगितलं की तुम्ही आपल्या वतीने बोला आणि आपण सर्व नेते मंडळी आपण त्या बैठकीमध्ये होतो. आणि त्यावेळी तुम्ही विचार करा त्या गृहनिर्माण संबंधित उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे बोलतात हे खरं आहे, मुंबईमध्ये अशी जागाची शक्यता आहे का तुम्ही बघा, असे सूचना दिल्या आणि 15 दिवसात अहवाल द्या. परिणाम काय झालं, 15 दिवसात अहवाल आला नाही. 15 दिवसामध्ये आता आपल्याला ऑप्शन येतोय हो किंवा नाही. येतोय ना मोबाईलवरती ऑप्शन येतोय तुम्हाला एवढे पाहिजे की नाही पाहिजे. कारण हे असं भासवलं जातोय की सर्व संघटना यांची मागणी ही म्हणजे फक्त संघटनेची आहे, गिरणी कामगारांना काहीच पडलेलं नाहीये. काहींनी तर एवढं संशोधन केलं, मी नाव घेत नाही, पण त्या भागाचे माननीय आमदार आहेत, काही मंत्री झालेले आहेत, त्यांनी सांगितलं अरे आम्हाला तर मुंबईचा फोन आहे, आम्हाला इकडे देऊन टाका जिल्ह्यामध्ये तरी आम्ही घ्यायला तयार आहोत. काहींनी सांगितलं आम्हाला साताऱ्यात द्या, आम्हाला कोल्हापूरला द्या, आम्हाला सोलापूरला द्या. अरे कोल्हापूरला घ्या, सोलापूरला घ्या, हे घ्या, पण मुंबई मधली जमीन, मुंबई मधला जो घर आणि सोलापूर मधला बंगला त्याच्या जमीन आतमधला फरक आहे ना. सोलापूरला तुम्हाला जर 1 गुंठ्यामध्ये जर तुम्हाला बंगला बांधून देतो आणि इकडे तुम्हाला सांगतो 40 माळ्यावर तुम्हाला आम्ही 300 फूट घर देतो, तर तुमची किंमत जास्त राहणार आहे, मुंबईची राहणार आहे ना. आणि आपण तुम्ही बघितलं असेल मुंबई बँक बरोबर तिकडे कोणी तयार नव्हता. मुंबई बँकमध्ये मी पुढाकार घेतला, त्यावेळी आपण ते लोन करून द्यायला लावले. मला आजही आठवते गौतम चटर्जी राज्याचे गृहनिर्माण मंत्री होते, त्यांना सांगितलं साहेब पहिली स्पेशल केस करा की गिरणी कामगार भाड्यावर देऊ शकतो, त्याचं भाड्यावर घर देता येत नाही. भाड्यावर देण्याची आपण तरतूद केली. त्या EMI मध्ये माध्यमातून काही लोकांनी कर्ज घेतले त्याच्यावरती आणि कर्ज फेडून घेऊन ती घरं आज लोकांना आपल्या आपल्या ताब्यामध्ये ठेवले. म्हणजे अनेक या गोष्टी एक एक बसून चर्चा करून आपण केली. आणि त्यामागची संकल्पना अशी होती की हे शक्य आहे, हे होऊ शकतो, हे करू शकतो. आता ज्या सरकारला फक्त इम्प्लिमेंट करायचे, हे नवीन होऊन काही निर्णय घ्यायचे नाही. प्रत्येक निर्णय ठरलेले, प्रत्येक दराचे निर्णय ठरलेले की कन्स्ट्रक्शन कॉस्ट काय होईल, त्याचे किती टक्के द्यायला पाहिजे, किती EMI होईल, किती वॅटचा आपण बेनिफिट देऊ शकतो, स्टॅम्प ड्युटीचा आपण बेनिफिट कामगारांना आपण देण्याचं काम या स्पेशल स्कीमच्या माध्यमातून केले. या सर्व गोष्टी अंतर्भूत आहे, फक्त त्यांना जमीन घेण्याचं काम. आणि आज तर योगायोग आहे, NTCच्या बाबतीतला निर्णय करायला काही हरकत नाही, कारण वरती नरेंद्रजी आहेत, खाली देवेंद्रजी आहेत. पहिला समजू शकलो असतो तर उद्या वरती कोण असेल तर तो करत नव्हते किंवा काय नाही. मी पियुष गोयलजी जे वस्त्रोद्योग मंत्री होते त्यांच्याशी चर्चा केली की तुम्ही ही जमीन अशाच पद्धतीने कुठेतरी खासगी विकासकाला किंवा अशा देण्यापेक्षा तुम्ही म्हाडाबरोबर जॉईंट व्हेंचर करा आणि म्हाडाकडनं अधिकचा जास्त चटई क्षेत्र जमीन त्यांना घ्या आणि त्या म्हाडातल्या जमिनी याच्यामध्ये तुम्हालाही देखील बनवून ते देऊ शकतील आणि अर्ध्या जमिनीवरती अर्धे ते विकू शकतील आणि अर्ध्या गिरणी कामगारांना पण राखून ठेवण्याचं काम जर केलं तर 25-30 हजार घरं या NTCच्या जमिनीमध्ये आरामशीर होऊ शकतात. तिकडे होऊ शकतात, धारावीच्या प्रपोजल मध्ये होऊ शकतो. सॉल्ट लँडचा आता सरकारने निर्णय घेतलेला आहे. सॉल्ट लँडची पण जमिनी ही एकरोमध्ये 100, 150, 200 एकरामध्ये. मला आठवतंय की त्यावेळी पवार साहेब केंद्रीय मंत्री होते, त्यावेळी आपण तो प्रस्ताव देण्याचं काम केलं, पण पर्यावरण विभागाने केलं. पण आता तो प्रस्ताव मंजूर होतोय. जर तो प्रस्ताव मंजूर होत असेल तर त्यातले जर 500 एकर जमीन मोकळी होत असेल तर त्यात 50 एकर, 25 एकर, 30 एकर हे आपल्याला द्यायला काय प्रॉब्लेम आहे. हे शक्य आहे, पण काहींची मनस्थिती, मानसिकता लढण्याची राहिली नाही.
मी समजू शकतो. म्हणजे व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आहेत ते सर्व ज्येष्ठ आहेत, ते सर्व ज्येष्ठ आहेत आणि त्यांची एक प्रक्रिया असते. तुम्हालाही वाटते ती प्रक्रिया आहे, पण मी तुम्हाला सांगतो की हा पुढाकार आम्ही यासाठी घेतलेला आहे कारण शेवटी व्यक्ती इकडे महत्वाचा नाही, मी महत्वाचा नाही, कारण इकडे जे व्यासपीठावर बसलेले सर्व वेगवेगळे संघटनेची लोक महत्वाची नाही, संघटना महत्वाची. आणि संघटनांनी जे विचार केलेले आहेत त्या विचाराने आपण हा संकल्प बांधला पाहिजे. काही जरी झालं, शेवटच्या गिरणी कामगारांना घर मिळून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही चळवळ चालूच ठेवावी लागणार. उद्या या व्यासपीठावर अनेक लोक असतील नसतील मला माहित नाही, पण ही चळवळ तर ठेवावी लागेल. ही चळवळ ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, तरच मला असं वाटते गिरणी कामगारांना तो आत्मविश्वास मिळेल आणि ज्या मानसिकतेतून ज्या अपेक्षेतून आपण त्यांना पुढाकार घेऊन घेण्याचं काम आपण केलेलं आहे ते या निमित्ताने. म्हणून माझी विनंती राहणार होते की अजूनही लोकांना आवाहन करा जे बरोबर यायला तयार आहेत, कारण आपल्याला शेवटी काय आपली लढाई ही त्यांच्याबरोबर नाही. म्हणजे विचार करण्यासारखी आहे की गेल्या वर्षभरापासून आपण सर्वजण मिळून घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आहे किंवा उपमुख्यमंत्र्यांची वेळ मागतोय, पण लगेच काल एका आठवड्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री लगेच ताबडतोबीने त्यांना वेळ देतात आणि फोटो सेशन करतात आणि मग ते फोटो बाहेर येतात. म्हणजे ह्याच्या मागे काय? मला आनंद झाला असता तर त्यांनी आपल्यालाही बरोबर घेऊन घेण्याची भूमिका घेतली असती, आवाहन केलं असतं. मग काय चर्चा झाली, काय छुपा एजेंडा झाला, हाही कुठेतरी लोकांमध्ये यायला पाहिजे. ते तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटला तर नेमकं काय मिळवलं, तुम्ही काय देणार आहे ते काहीतरी ते बोला, त्याच्यामध्ये ती चर्चा करा. हे करा. माझी अशी विनंती आहे की आपल्यामध्ये फूट पाडण्याचं काम करताय, डिवाइड अँड रूल, जेणेकरून हा विषय हा आपला असंच राहील आणि आपल्यावरती एक वेगळं शिक्का लावण्याचा प्रयत्न होतोय. यासाठी तुम्हाला आपल्याला जागा व्हावं लागेल आणि निवड जागा व्हायला लागेल, होऊन चालणार नाही. या सरकारला देखील आपल्याला जागा केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, ही भूमिका आपल्याला. मला माहिती आहे मर्यादा आहे, आपल्यालाही माहित आहे की आपली झाकीली कोण 1.25 लाखाची, आपल्यालाही माहिती आहे आझाद मैदानाला आपली परिस्थिती कशी असते काय असते. आपण म्हटल्याप्रमाणे कामगार पण विचारात घातलेले आहेत, तोही विचार करतोय किती वेळा येणार, किती वेळा तेच भाषण ऐकायची, तेच चेहरे ऐकायचे आणि डबा खाऊन परत जायचं, ही वस्तुस्थिती. पण कुठेतरी कोणाला तरी पुढाकार घेऊन करावं लागणार आहे. म्हणून मला असं वाटते आता मीडिया पण समोर आहेत किंवा बाकीचे पण आहेत, मी सर्व गोष्टींची चर्चा इकडे करत नाही, पण मोहिते आणि आमच्या वतीने बसणारच आहेत. आपण सर्व प्रमुख लोकांना घेऊन आपल्याला बसून करावं लागेल. एक पहिली सुरुवात म्हणजे तर अधिवेशन आहे. योगायोगाने मी त्यांना ते सांगितलं हे अधिवेशन परत घ्यायचं, कारण आम्ही लढाई तुमच्या आत लढतो, पण ती बाहेरची लढाई तुम्हाला आपल्याला लढावी लागणार. म्हणजे आम्ही राहणारच नाही, पण बाहेर तुम्ही लढला आणि त्याच्यानंतर सभागृह आम्ही त्यासाठी बंद करतो असं होईल. तर त्यासाठी माझी विनंती राहणार आहे की आपण सर्वांनी सर्व लोकप्रतिनिधींना भेटणं गरजेचं आहे. आम्ही तो प्रयत्न केला एनटीसीच्या वेळी, सर्व खासदारांना एकत्रित करण्याची भूमिका, किंवा त्यांना आपली बाजू समजून तरी सांगण्यात आली. कदाचित काहींना आवडेल काहींना आवडणार नाही, तो हाच आहे. म्हणून माझी विनंती राहणार आहे की आता राज्यभरातून आलेले जे काही कार्यकर्ते असतील किंवा मुंबईमध्ये राहणारे जास्त जे कार्यकर्ते असतील, होते आता आपल्या संघटनेपैकी जे तरुण आहेत किंवा ज्यांना जाता येते किंवा काही आहे त्यांच्याबरोबर आपले एक ज्येष्ठांना घेऊन एक खासदारांना भेटायला लावा, एक आमदारांना आपण भेटायला लावा, राज्यव्यापी पण आमदारांना जाऊन शिष्टमंडळ भेटून घेऊन त्यांनी एक छोटासा ग्रुप आपण कृती समितीमध्ये केलं पाहिजे, जे आपल्याला माहित पडेल की आज ह्या आमदारांना भेटतोय. सर्वांना भेटणं शक्य होणार नाही, कारण फक्त 7-8 दिवसच राहिलेले, 7 दिवस पण नाही राहिलेले. 30 तारखेला अधिवेशन सुरू होतोय, पण दुसऱ्या शनिवार रविवारी पण आमदार परत जातात, तर पुढच्या आठवड्यात पण आपण बघू. आणि आपण अधिवेशनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा आंदोलन घ्यायचं का दुसरं, कारण आपल्याला एक तर घाई पण करावी लागणार आहे. आणि जसं आपण म्हटल्याप्रमाणे श्रमिक यांनी सर्व श्रमिक संघाने पण 9ची हाक दिलेली आहे, तर आपल्याला लेट करून पण नाही चालणार. तर लेट करून काय होणार का होणार, पण हे लोक लगेच पहिल्या घोषणा करून बसून जातील, गिरणी कामगारांना हे देणार हे करणार आणि काय होणार नाही. म्हणजे त्या लोकांचा पण आपला उत्साह पण कमी होऊन जातो. अरे झालं ना, आता परत सांगितलं, आता अजून काय सांगणार नाही, असं व्हायला नको. म्हणून पहिल्या आठवड्यामध्येच आपल्याला तो आंदोलन घ्यावं लागेल. आंदोलनाची रूपरेषा कशी असणार आहे, तो मोर्चाच्या माध्यमातून असेल काय असेल त्याची जाहीर चर्चा न करता हे जे प्रमुख लोक आहेत हे बसतील, त्या लोकांना विनंती की ते तुम्हाला खासगीत बोलतील आणि मग तिची रूपरेषा आपल्याला ठरवावी लागणार आहे. मी विनंती करतोय की आपण आता निर्णय घ्यायच्या अगोदर एक 27 तारखेला आपली सर्वांची उपस्थिती असेल तर एक पत्रकार भवन मध्ये आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ
आणि सरकारला आव्हान पण करू. म्हणजे शेवटी कसं आहे की इकडे सकारात्मक भूमिका पण आपली राहिली पाहिजे, कारण शेवटी आपल्याला सरकारकडनं मिळून घ्यायचे. तर आपण आव्हान पण करू सरकारला की बघा आम्ही हे अधिवेशनाच्या अगोदर आम्हाला तुम्ही बोलून घ्या, नाहीतर आम्हाला इशारा आम्हाला द्यावा लागेल, असं काहीतरी एक करून घेऊन आपल्याला पत्रकार परिषद घेता आली तर आपण असंही व्हायला नको सरकारला की तुम्ही आम्हाला बोललाच नाही, त्यांनी कधी मागणी केलीच नाही तर आम्ही त्यांना कधी बोलवलं असतं. आणि म्हणून आपण मला असं वाटते तेही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण एक निवेदन आपण देऊ आणि त्याच वेळी तो निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याचं काम आपण करूया आणि त्या माध्यमातून ती चर्चा घडवण्याची आपण करू. आणि नाही झालं तर मग मात्र एक आंदोलन आपल्याला करावं. आता आंदोलन करायचं असेल तर आपल्याला मर्यादित आपली संख्या माहिती. अच्छा, गिरणी कामगारांच्या व्यतिरिक्त बाहेरची लोक आहेत तर मी उद्या अजून 5,000 लोक पण आणू शकतो, पण आपल्याला तसं करून तो काय आंदोलन काय ठरून काहीतरी वेगळ्या भूमिकेतून करायचं असेल. म्हणून माझी विनंती राहणार आहे की यासाठी राजकीय पक्षांची पण आपल्याला मदत द्यावी. म्हणून माझी विनंती राहणार आहे की यामध्ये एक शिष्टमंडळ आमदारांना भेटण्यासाठी, एक शिष्टमंडळ राजकीय पक्ष, सर्व राजकीय पक्ष, म्हणजे त्यात काय द्वेष ठेवायचं नाही किंवा हे नाही ते नाही होते. म्हणजे अगदी उद्या भारतीय जनता पार्टीच्या मुंबई अध्यक्षाला भेटायचं असेल तरी आपण भेटलं पाहिजे की हा विषय गेलो होतो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं म्हणजे हे म्हणतोय म्हणजे आता ते झालं प्लस अजून पाचशे काय जे राजकीय पक्ष आणि मग त्यांचाही पाठिंबा आपल्याला घ्यावा लागणार आहे. आणि ते पाठिंबा घेतल्यानंतर मग ज्यावेळी आपला मोर्चा निघेल किंवा काय निघेल ते आणि त्यांच्यावर असलेले या विषयावरती संयुक्त विषयावरती किंवा संयुक्त चळवळीमध्ये ज्यांनी आपल्याला सहभाग घेतला होता आणि त्याची कुठेतरी परतफेड म्हणून घेऊन या गिरणी कामगारांच्या मागे आम्ही उभे आहोत असे यांना वाटत असेल त्या सर्वांना आवाहन करून आपण मला असं वाटते ते संघटित शक्ती आपण जर त्या निमित्ताने तयार करू शकलो तर एक मोठी शक्ती आपली तयार होईल आणि त्या विषयाला धार मिळून हा प्रश्न कुठेतरी निर्णायक दृष्टिकोनात होणार. मी अपेक्षा करत नाही की सरकार हो बोलतील नाही, पण किमान चर्चा तरी व्हायला पाहिजे. किंवा आता परवाच्या दिवशी ज्यावेळी चर्चा झाली त्याचा अहवाल न करता एका बाजूला डायरेक्ट आपल्यामध्ये उद्या सॉफ्टवेअर आहे माडाने उद्या सॉफ्टवेअर मध्ये हो बाबा उद्या सांगितलं की 80% लोक तयार आहे. मग काय झालं आपल्या आंदोलनाला? सरकार बोलले हे फक्त 20%च आहे. शेवटी सरकार बघणारच ना. आता सॉफ्टवेअर तर त्यांच्याकडेच आहे. म्हणून आपण म्हटल्याप्रमाणे मी स्वतः माडाचे जे मिलिंद बोरीकर आहे यांच्याशी मी आजच बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्याशी चर्चा मी या निमित्ताने करीन किंवा हे जे असं तुम्ही प्रयत्न करताय हे आमच्यामध्ये फूट पाडण्याचं काम करतात. कारण ते जीआर मध्ये पण तुम्ही बघितलं असेल. आता आपण त्या दिवशी पोटतिडकीने तुम्ही सर्वांनी तिकडे साहेब गेस्ट हाऊस मध्ये मागितलेले तर तो जीआर रद्द करा. म्हणजे जीआर मध्ये स्पष्ट केलंय की जर तुम्ही हे घेतलं नाही तर तुमचा आता अधिकारच राहणार नाही. म्हणजे भीती निर्माण करण्यासारखी हुकुमशाही झाली ना. हे पाहिजे तर घ्या नाही तर जा. अरे काय मेहरबानी करताय का तुम्ही? आणि तुम्ही करणारे कोण? हा सरकारने या अगोदर निर्णय घेतलाय तो जीआर प्रमाणे तुम्ही अंमलबजावणी करता. नाही द्यायचं तर नाही सांगा. मग आपण काय भूमिका घ्यायची तर आम्ही भूमिका घेऊ. आणि मग या सर्व गोष्टीचा व्यापक विचार करून मला असं वाटतं आपण या माध्यमातून आपण करूया. जी तारीख ठरणार आहे त्या दिवशीचा आपल्याला हवामान पण बघावं लागेल. तो भाग वेगळा. हल्ली हवामान सांगितलं त्या दिवशी पाऊस पडत